करून ठेवलंय, काला काला दिसतंय. शेठ तुम्ही काला गॉगल घातले म्हणून तुम्हाला अंधार दिसतो शेठ. मग मी काला गॉगल दिवसा पण घालतोय, मला तेव्हा कसं ब्राईटनेस दिसतोय, उजेड दिसतंय, रात्री का नाही दिसत? होय शेठ. म्हणजे मी काय अडाणी आहे का? होय शेठ. कोलंबस. सॉरी शेठ. कोलंबस. होय शेठ. हे लोका बघून मला पण इच्छा झाली अंडी फोडायची. शेठ ती बघा ना अंडी टांगले तिथं, ती फोडा ना. कोलंबस, ती अंडी मी नाही फोडू शकत, त्याच्यासाठी डेअरिंग लागते. ती डेअरिंग या पोरांमध्ये, माझ्यामध्ये नाहीये. तुला माहितीये मी डरपोक आहे, आपल्यासाठी पर्सनल अंडी घेऊन ये. होय शेठ. मी माझी पर्सनल अंडी फोडील. ठीक आहे शेठ अंडी तुम. कोलंबस, मला दही अंडी पाहिजे फोडायला, स्टीलची नाही. होय शेठ. तुझ्या डोक्यात काय अंडी भरलाय का? दही अंडी आणि अंडीचा फरक नाही समजत. कोलंबस, तुझ्या डोक्यात काय दही भरले का रे? ठीक आहे शेठ दही आणि अंडी. तुझ्यानी काय होणार नाही, तुझा चालतो, तुझ्यानी काय नाही होऊ शकत. कसे आहेत सगळे, बरे आहेत ना? घसा बसल जरा हळू. तुमची दही अंडी बघून मला आमच्या म्हाताऱ्या आईची म्हणजे आमच्या आजीची आठवण आली. आता तुम्ही बोलाल दही अंडी आणि आजीचा काय संबंध आहे? आमच्या गावामध्ये अशी दही अंडी होती, डोळ्याला पट्टी बांधायची आणि हातात एक लोखंडी रॉड दिला होता, त्या लोखंडी रॉडनी दही अंडी फोडायची. तर त्या वर्षी आमची आजी जिवंत होती. आमच्या आजीला सवय होती मध्ये मध्ये करायची. कुठला पण कार्यक्रम असला डायरेक्ट मध्ये मध्ये येते. कुणाची लग्न असेल, हल्दी असेल, डायरेक्ट मध्ये मध्ये. कुणाच्या माहिताला पण मध्ये मध्ये येते. तर त्या दिवशी अंडी होती, डोळ्याला पट्टी बांधून हातात लोखंडी रॉड देऊन ती मध्ये मध्ये फिरत होती. माझ्या डोळ्याला लावली पट्टी, हातात दिला लोखंडी रॉड. मी अंडी फोडायला गेलो, अंडी तर फुटली. मला काय दिसत नव्हतं, माझ्या डोक्याला पट्टी बांधली होती. अचानक मला लोकांचा रडण्याचा आवाज यायला लागला. मी पट्टी काढली, मी खाली बघितला, मला वाटलं दही मध्ये लाल रंग टाकला का? नंतर समजला आमच्या आजीची अंडी फुटली. जाऊ दे, ती गेली ती गोष्ट. आमच्या बाबांनी नवीन लग्न पण केला, काय टेन्शन नाही. आता बरं चाललंय. पण तुम्ही सगळे बरे आहेत ना? जेवले बिवले का? नाही जेवले? आपण कार्यक्रम झाल्यावर बसू चायनीजला. काय जोश आहे यार तुमचा, शपथ मला लय मजा आली. काय जावई रुसलाय. खूप सुंदर गाणी केला होता. एक गाणं डीजे दादा लावा यार, गाणं होऊन जाऊ दे. विनायक साठी आणि त्यांच्या फॅन्स साठी आणि युवा बदलापूर साठी एक गाणं. थोडा आवाज वाढू दे, साऊंड वाढू दे थोडा यार, थोडा साऊंड लोस. मामीचा भाचा मोया बसला, आत्याचा भाचा मोया बसला, आजीचा नातू मोया बसला, आईचा लेक मोया बसला. जावई रुसल्यानं गो हलदीला, जावई रुसल्यानं गो हलदीला. गाडी थांबायची नाही, सुसाट बुंगाच्या गोडी फसकी नको त्या काळी. थांबायची हाय मन फुलायचं हाय, वाराची मागून घोडे डोक्यावर घेऊन थोडे. असते पिंट्या घेऊन नाही उलट्या. आरुद्या 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 आरुद्या
कुमारी माझी बायको रे तुम्ही काय बघता तुमच्याचा गोरे स्टार आहे माझी मी फॅन तिचा रे हाय फाय मॉडल मी लोकलचा हाय रे दिसायला चिकनी मी ताब्यावर फ्राय रे पावडरचा मारा विनायकला भाव रे मी ठार झालो गार झालो अरे बाबा किरणा का माझ्या ऐकून गार झालो रे श्वास तरी घे भिकवांगी झाली मेली माकरा डीजे एक मिनिट आवाज कमी डीजे तर तुमच्या बदलापूरकरांसाठी आपल्या बदलापूरकरांसाठी विनायकने एक सरप्राईज आणले ते एकदा टाळ्या होऊन जाऊ दे विनायक आणि त्या टीम साठी सरप्राईज साठी तुम्ही तयार आहात सरप्राईज साठी तुम्ही तयार आहात जोरदार आवाज येऊन दे यार देईल तो नक्की देईल एक छानचं सरप्राईज आणलंय त्याचा जो ब्रँड आहे विनायकचा आपल्या क्लोथिंग ब्रँडचं नाव कुणा कुणाला माहिती आहे काय रॉली रिच मागे बसणाऱ्यांची काय चुकी आहे कॅच घेता येईल का कॅच घ्या पाडू नका हा लास्ट आहे तुम्ही फेका आधी माझी पॅन्ट नका काढू मी आता एकदम वरती फेकतोय मला खूप मजा आली इथे मी आज थोडा थकलेलो पण तुम्हाला बघू माझा थकवा दूर झाला पूर्ण एवढ्या पावसामध्ये तुम्ही एवढ्या जोशामध्ये उभे आहेत या दहीहंडीचा सोहळा एन्जॉय करताय खूप मोठी गोष्ट आहे आणि रोहन पाटील यांना मी खरंच धन्यवाद करतो मला इथे इन्व्हाइट केल्याबद्दल थँक्यू सो मच विनायक एक फक्त लाईन बदलापूरकरांसाठी की इथे येऊन कसं वाटतंय आणि आपल्या गावातल्या लोकांना आपल्यासारख्या मराठी लोकांना भेटून कसं वाटतंय तू आताच एक सिरियल केलेली आहेस वाहिनीवर पण त्याच्याबद्दल तर सगळ्यांना माहिती आहे पण युट्यूबर म्हणून पण तू सगळ्यांना माहिती आहेस पण आता इकडे येऊन आमच्या युवा बदलापूरच्या हंडीत तुला कसं वाटतंय एक बदलापूरकरांसाठी काही मनोगत तुझं व्यक्त होऊन देत मी बदलापूरकरांनाच विचारेन की तुम्हाला कसं वाटतंय मी आलोय तर तुमच्यापेक्षा 4 पट मला चांगलं वाटतंय तुम्हाला भेटून वाव टाळ्या होऊन जाऊ दे हे खूप कठीण आहे कारण मी आत्ताच रिसेंटली एक युट्यूबवर सिरीज केली होती व्हिडिओ केलेली दहीहंडीची त्याच्यामध्ये मी अशी अंडी फोडायचा प्रयत्न केला होता खूप कठीण आहे तर मी सॅल्यूट करतो या लोकांना केवढा सुंदर एकदा जोरदार टाळ्या विनायक दादासाठी आपल्या आणि रोहन दादासाठी आणि सगळ्या बदलापूरकरांसाठी एक सेल्फी विनायक दादा आणि रोहन दादा सगळ्यांसाठी होऊन जाऊन देत सेल्फी एक आपल्या ऑफिशियल पेज साठी होऊन देत 55ची स्विफ्ट लवकर काढण्यात यावी सगळ्यांनी शेअर करा विनायक दादा एकच काढेल रेड कलरची स्विफ्ट काढून घ्या रस्ता जाम झालाय तिच्यामुळे 55ची रेड कलरची स्विफ्ट आहे ऑफिशियल पेज साठी एक सेल्फी MS0 सगळ्यांसाठी 55 युवासेना अंबरनाथ तालुका प्रमुख सन्माननीय शैलेशजी भोर यांच्या ठिकाणी सन्मान करण्यात येत आहे आयोजकांना विनंती करतो शैलेश दादा भोर यांचा सन्मान राखण्यात यावा तसेच तुषारजी साठपे आणि ललित सर यांचा देखील या ठिकाणी सन्मान करण्यात यावा शैलेश दादा भोर मी विनंती करतो विनायक दादांना तुम्ही स्थानापन्न व्हा थोड्या वेळ रोहन दादा प्रणयची गोमाशे प्रणय